टाकली साधी. क्या बात आहे, क्या बात आहे. तुझं होऊ दे मग कळल तुला. मुंबई वाले के लागून नादी माझी उरकून टाकली साधी. काय सांगू मेरी बर्बादी ग सुन मेरी अमीना दीदी. काय सांगू मेरी बर्बादी ग सुन मेरी अमीना दीदी. मेरा विलास का माला मिल में लय मोहब्बत उसके दिल में. मेरा विलास का माला मिल में लय मोहब्बत उसके दिल में. जाओ तो सिनेमा, जाओ तो सिनेमा, जाओ तो सिनेमा भोग समझी ग सुन मेरी अमीना दीदी. काय सांगू मेरी बर्बादी ग सुन मेरी अमीना दीदी. ऐसी खोली की जैसे खुराड़ा, ऐसी खोली की जैसे खुराड़ा. उस खुराड़े में चार चार बिराड़ा, उस खुराड़े में चार चार बिराड़ा. आपकी गोदड़ी, आपकी गोदड़ी, आपकी गोदड़ी पार्टीशन मती ग सुन मेरी अमीना दीदी. काय सांगू मेरी बर्बादी ग सुन मेरी अमीना दीदी. अरे बगा रे बगा, बगा बगा, और गई बगा. अरे दूर से देखो, दूर से देखो, बिन पैसे का गई बगा. अरे मौसी बगा, अरे दो गाना. अरे नाटक, अरे दीदी देखो, अरे ताई देखो, अरे मामा बघा, अरे कांदूला बघा. अरे फुकट आहे, अरे तुमच्यासाठी. अरे बघा रे बघा, अरे काका बघा, अरे काकी बघा, अरे दादा बघा. अरे बघा बघा पण काय बघा. ही दुनिया, ही दुनिया, ही दुनिया माया गार मनुष्या जाग जरा. ही दुनिया माया गार मनुष्या जाग जरा. फसू नको तू सावधवान, हे फसू नको तू सावधवान. हे मनुजा जाग, मनुजा जाग. ही दुनिया माया गार मनुष्या जाग जरा. हे जाग जरा, हो जाग जरा. आम्हाला जरा ती जागा द्यायची काय करायचं पाठीवर. लांबून जे कोणी आमचं पथनाट्य बघतात त्यांना विनंती आहे जवळ या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने जरा जवळ या. आम्ही तुमच्यासाठी एक मनोरंजनातून प्रबोधनाकडे जाणारं एक छोटंसं पथनाट्य आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. आणि या पथनाट्याचं नाव आहे मनुजा जाग जरा. सगळे जागे झाले, आपलं गाव गोळा झालं. पण मंडळी माझा या सोनाऱ्या कुठे राहिला. अरे सोनाऱ्या, हे सोनाऱ्या, अरे माझ्या सवंगड्या. माझा साक्षात दंडवत. मला सांग कुठे गेला होता तू. काय अच्छा तहान लागली होती. मला सांगितलं आपण कशासाठी आलोय. अरे हा जो आपल्या समोर रसिक प्रेक्षक जमलाय, तेव्हा माणूस जमलाय ना काहीतरी चांगलं चुकलं उद्बोधक मनोरंजक आपण दाखवण्यासाठी आलेलो आहे. यस म्हणजे काय हो. अरे आपण या लोकांना नाटक दाखवण्यासाठी आलेलो आहे. अरे आपण कोण. अरे आपण हाराचे कलाकार. अरे बाबा काय चालू तुझं. तर मंडळी आम्ही कलाकार कलेचे शिलेदार. मी काही अरे कलाकार मंडळी आपलं चांगलं. आम्ही कलाकार कलेचे शिलेदार. आम्ही कलाकार कलेचे शिलेदार. सांगतो सका कहाण्या गावतो तुझ्या स्वर्गाचा दार. गावतो तुझ्या स्वर्गाचा दार. तो सांगणार होता निवडणुका आल्या. अरे आता त्या शाळेतून मधून तुम्हाला कसं कळलं. अरे जब गरीब के थाली में फुलावा आया, जब गरीब के थाली में फुलावा आया, समझो सोंगाऱ्या चुनाव आया. निवडणुका येते घरा, निवडणुका येते घरा. तो सामान्यांचा दिवाळी जत्रा. हा क्या बात आहे. पण तुला सांगतो सोनारा, निवडणूक म्हणजे तांदूळ निवडण्यासारखी साधी गोष्ट नाही. अरे तांदूळातून खडे बाहेर काढले की तांदूळ स्वच्छ होत नसतात, ते धुतले तर स्वच्छ होतात. तसाच आपला उमेदवार हा धुतल्या तांदळासारख्या स्वच्छ प्रवृत्तीचा आहे का नाही, ते पाहणं तेवढं गरजेचं आहे.
म्हणजे नेमका कसा? म्हणजे कसा? अरे लोकांच्या समस्या आपल्या म्हणून सोडवणारा, लोकांच्या हाकेला धावणारा, सामाजिक भान जपणारा असा आपला उमेदवार पाहिजे. अच्छा, म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके माननीय गिरीदादा करवळ यांच्यासारखं असलं पाहिजे की? क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे सोडणाऱ्या. अगदी मनातली गोष्ट बोलणार. मी काय म्हणतो सोडणाऱ्या, आपण या एरियामध्ये डोंगर तिरक्याच्या सामान्य लोकांना या महानगरपालिकेच्या निवडणुकीची काय उत्सुकता ती जाणून घ्या. आम्ही काय म्हणतो दादा, आता महानगरपालिकेच्या निवडणूक आलेले बरोबर आहे, तर मला सांगा त्याविषयी तुमचा उत्साह कसा आहे? काय झालं? आम्हाला काय इंटरेस्ट नाही, आम्ही चाललो गावी. एक मिनिट मी काय म्हणतो, तुम्ही गावी कशाला चाललाय? कशाला म्हणजे आम्हाला निवडणुकीला ना आता इलेक्शनला ना आता काही इंटरेस्ट राहिला ना, आम्ही काही मतदान करणार नाही. अहो येणं काय खुळे तुम्ही? अहो भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि तुम्ही मतदान नाही करणार. काय नाही करणार? मतदान करावं सांगा बरं. बघा आमच्या इकडची अवस्था बघा, इकडच्या झोपडपट्ट्या बघा. गल्लीतून मागाशी निघालो होतो ना, तर हरवलो होतो, स्वतःचं घर सापडत नव्हतं. एवढी अवस्था बेकार आहे. एवढी तुम्हाला सांगतो, आमच्या इकडचे नाले हे कधी बघायला नाही आले. तुम्हाला सांगतो, गेली 25 वर्ष नुसतं स्वप्न दाखवता तो. म्हणजे काय माहिती काय, इकडचा विकास करू, इकडं सगळं चांगलं सुखसोयी करू, पाण्याची व्यवस्था करून देऊ, नाले साफसफाई करू, चांगले रस्ते देऊ. पण गेले 25 वर्ष नुसतं आम्हाला फसवून राहिले ना, मग कशाला मतदान करायचंय? अच्छा, मला सांगा तुमचा नक्की प्रॉब्लेम काय? दादा सांगा बरं तुम्ही काय झालं? प्रॉब्लेम नाही, आमचा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे तो. तुम्हाला सांगतो, आमच्याकडे एवढी मोठी समस्या आहे. पाणी आम्हाला 24 तास मतदान मागायला सांगतात, 24 तास पाणी पुरवठा. काय 24 तास पाणी पुरवठा करू? 1 तास पण पाणी येत नाही, 24 तास लांब राहिलं ते पाणी नाही आमचे. तर मध्ये एवढा कचरा असतो, त्याच्यावर झाकण, मासे असतात, मच्छर येतात, त्याने रोगराई पसरते. बरं, रोगी माणसं बरोबर आहे. रोगराई ते बरं, रोगराई पसरली तर ठीक आहे, रोगराई बस त्यासाठी हॉस्पिटल माहिती होतं. हॉस्पिटल ती स्वच्छ महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये झालं तर ती हॉस्पिटल आहे की नाही, हॉस्पिटल आहे की नाही, हा मोठा प्रश्न आहे. हा तुम्हाला प्रश्न पडेल. अहो दादा, पण आता घाबरायची गोष्ट नाहीये. आता खऱ्या अर्थाने आपल्या समस्या सॉल्व्ह करणारा, आपल्या हक्काचा माणूस, आपला माणूस आता आपल्याला लाभला, ते म्हणजे आपल्या गिरीदादा करवळ साहेब. क्या बात आहे गिरीश. आता आम्ही ठरवलं मग नाही, म्हणजे आता एवढे आम्हाला चांगले उमेदवार लाभलेले आहेत, आपला विकास करणारे उमेदवार लाभलेले आहेत. लोकांच्या मदतीला रात्री अपरात्री बघत नाही, काय नाही, पाहिजे तेव्हा धावून येणारे उमेदवार आपल्याला लागलेले आहेत. लोकांच्या समस्या सोडवणारे उमेदवार आपल्याला लागलेले आहेत. तर या वेळेला आम्ही मतदान करणार आणि गिरीश दादांनाच करणार. बाबा गावी झालं कॅन्सल. अरे गिरीश दादा आगे बढून येऊन येणार कोण? यावेळेला आम्ही गिरीशदादा करवळ यांना प्रचंड बहुमताने निवडून देणार आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी हातभार लावणार. कसं नाही ते सांगणार म्हणजे कसं, आपलं जे गिरीशदादा बरोबर आहे ते अपक्षामधून काय उभे त्याचं तुला कारण सांगतो. कारण तर ते पक्षामध्ये गेले असते, ते जसं पक्षामध्ये गेले असते तिकडे काय आलं, राजकारण आलं. आपल्या दादा राजकारण नकोय, आपण करायला पाहिजे की आपल्या समाजाचं समाजकारण. म्हणून दादा समाजासाठी उभे, आपल्यासाठी उभे. तुला सांगतो समाजा इकडच्या महिलांचा काय प्रॉब्लेम आहे. ते बघ एक महिला आपल्या लग्न पुढे जाताना दिसतो. बघूया. चला बाई, काय ताई एवढा नगरीने कुठून आला तू? अच्छा गिरीश दादा करवळ यांच्या प्रचाराला तुम्ही निघाणार. म्हणजे मला कळलं ना कसं काय? रोजगाराचा प्रश्न कायमचाच सोडवण्याचा निर्धार केला त्यांनी. वेळोवेळी रक्तदान शिबिराचं आयोजन करणार आहे. आम्हा महिलांना बचत गट सुरू करून आम्हा महिलांसाठी झटण्याचा त्यांनी निर्धार केला, ध्यास केले. म्हणून तुम्ही आपल्या करवळदादांच्या प्रचाराला निघाला. मग काय म्हणजे तुमची यावेळी निशाणी कोणाला, म्हणजे मतदान कोणाला? बॅटरी साहेब.
सांगाड्या या विभागाचा विकास होणार कारण आपण परवा ताजाच निवडून येणार कासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला अरे कासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला आणि गिरी दादाशिवाय पर्याय नाही आपल्या विभागाच्या मातीला आपल्या विभागाच्या मंडळी लक्षात ठेवायचं 21 तारखेला येत्या 21 तारखेला आपल्या घराबाहेर पडा आणि स्वतः सहित आपल्या विभागाचा जर आपल्याला विकास करायचा असेल स्वतःचा विकास करायचा असेल तर तुमच्या आमच्या हक्काचा माणूस काळजीचा माणूस तो म्हणजे आपले कर्मदादा यांना 5 समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या त्याची निशाणी आहे बॅटरी टॉर्च तो सांगणार अरे जाता जाता या मंडळींना त्या लोकांना आपलं काय सांगणं आहे सुटल्या निवडणुकीचं वार सुटल्या निवडणुकीचं वार सुटल्या निवडणुकीचं वार सुटल्या निवडणुकीचं वार नाही बाबा भाम उरलं ना भाम चला घेऊ शपथ मतदानाची चला घेऊ शपथ मतदाना परीक्षा ही आपल्या बुद्धीची परीक्षा ही आपल्या बुद्धीची जिंकून आणू गिरीश दादांना जिंकून आणू गिरीश दादांना धन्यवाद मंडळ धन्यवाद.